माणुसकी. मित्रांनो, तुम्ही कधी टॅक्सी किंवा रिक्षाने प्रवास केलाय? आपण नेहमी घाईत असतो, मीटरकडे बघतो, पैशांवरून भांडतो. पण एका टॅक्सी ड्रायव्हरच्या आयुष्यात एक अशी राईड आली जिने त्याचं आयुष्य बदलून टाकलं. त्या रात्री त्याने जे केलं ते करण्यासाठी पैसा नाही तर हृदय लागतं. ही कथा ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल, जर मी त्या ड्रायव्हरच्या जागी असतो तर हे करू शकलो असतो का? एका टॅक्सी ड्रायव्हरला रात्री उशिरा एका जुन्या वस्तीतून कॉल आला. तो तिथे पोहोचला आणि हॉर्न वाजवला त्याने. कोणीच आलं नाही. त्याने पुन्हा हॉर्न वाजवला. त्याला वाटलं, जाऊ दे, बहुतेक गिऱ्हाईक नसेल, मी निघून जातो. पण काहीतरी वाटलं म्हणून तो गाडीतून उतरला आणि घराच्या दरवाजावर टकटक त्याने केली. आतल्या एका वृद्ध बाईचा आवाज आला. 1 मिनिट थांब बाळा, मी येते. थोड्या वेळाने दरवाजा उघडला. एक 90 वर्षाची अतिशय म्हातारी आजी बाहेर आली. तिच्या हातात एक छोटी सुटकेस होती. घर बघून वाटत होतं की तिथे बऱ्याच वर्षापासून कोणी राहत नाहीये. सगळं सामान पांढऱ्या कपड्याने झाकलेलं होतं. त्या आजीने ड्रायव्हरला विचारलं, बाळा, माझी बॅग उचलशील का? ड्रायव्हरने बॅग उचलली आणि आजीला गाडीत बसायला सुद्धा मदत केली. आजीने ड्रायव्हरला पत्ता सांगितला. तो पत्ता एका हॉस्पिस, म्हणजे जिथे लोक शेवटचे दिवस मोजतात, त्या सेंटरचा होता. आजी म्हणाल्या, बाळा, मला त्या रस्त्याने नको नेऊ. आपण शहराच्या मधून त्या लांबच्या रस्त्याने जाऊया का? ड्रायव्हर म्हणाला, पण आजी, तो रस्ता खूप लांबचा आहे, तुमचे पैसे जास्त होतील. आजींच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हसून म्हणाल्या, बाळा, मला काही घाई नाहीये. मी माझ्या शेवटच्या प्रवासाला चाललेली आहे. माझ्याकडे फक्त वेळच वेळ आहे. ड्रायव्हरला धक्का बसला. त्याने गुपचूप मीटर बंद केलं. पुढचे 2 तास ते शहरात फिरत राहिले. आजींनी त्याला ती इमारत दाखवली जिथे त्यांनी तरुणपणी लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम केलं होतं. त्यांनी ते घर दाखवलं जिथे त्यांचं लग्न झालं होतं. त्यांनी तो डान्स बार दाखवला जिथे त्या तरुणपणी डान्स करायच्या. काही ठिकाणी त्या फक्त शांत थांबायच्या आणि अंधारात टक लावून बघायच्या, जणू काही त्या आपल्या आयुष्याचा शेवटचा निरोप घेत होत्या. शेवटी सूर्य उगवायला आला. आजी म्हणाल्या, बस बाळा, आता मी थकले, आता चला. ड्रायव्हरने गाडी त्या शेवटच्या घरासमोर नेऊन उभी केली. तिथे 2 नर्स व्हीलचेअर घेऊन तयार होत्या. आजींनी विचारलं, बाळा, तुझे पैसे किती झाले? आणि त्यांनी पर्स उघडली. ड्रायव्हरने आजींचा हात पकडला आणि म्हणाला, काही नाही आजी. आजी म्हणाल्या, अरे, पण तुला पोटा पाण्यासाठी कमावं लागेल ना. ड्रायव्हर हसून म्हणाला, आजी, इतर प्रवासी खूप आहेत पैशांसाठी, पण आज मला वाटतं मी एका सर्वात महत्त्वाच्या प्रवाशाला त्याच्या घरी पोहोचवलं आहे. त्याने वाकून त्या म्हाताऱ्या आजीला घट्ट मिठी मारली. आजींनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, बाळा, तू एका म्हाताऱ्या जीवाला शेवटच्या क्षणी खूप आनंद दिलास. ड्रायव्हरने आजींना तिथे सोडलं आणि तो निघून गेला. त्या दिवशी त्याने एकही पॅसेंजर घेतला नाही. तो दिवसभर फक्त विचारात होता, जर त्याने रागावून हॉर्न वाजवून ती राईड कॅन्सल केली असती तर? जर त्याने पैशासाठी तो लांबचा रस्ता नाकारला असता तर? मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक वेळी पैसा मोजू नका. कधी कधी आपली छोटीशी मदत किंवा वेळ कोणासाठी तरी आयुष्यातील सर्वात मोठी भेट ठरू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा.